घ्या घ्या किती दिवस लागतील? पाणी बोलसे ना मला. तुम्ही फक्त केस धुण्यासाठी ना थोडं फिल्टर वॉटर यूज करा किंवा वॉटर सॉफ्टनर्स मिळतात ते वापरा, कारण हार्ड वॉटरने केसांचं टेक्स्चर डेफिनेटली खराब होतं. पण मी ह्यानेच धुते, फिल्टरच्या पाण्यानेच धुते आणि ड्राय खूप झाले तसे. वेळ भेटतील तेव्हा ब्लड टेस्ट करून घ्या आणि मी केसांसाठी सप्लिमेंट्स तुम्हाला देते चालू करून. ठीक आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली वाघ. मी त्वचारोग तज्ज्ञ आहे. मी स्वतः स्किन डिसीजेस, हेअर प्रॉब्लेम्सचे ट्रीटमेंट्स करते. गुखलानीस क्लिनिकमध्ये आपल्याला स्किन डिसीजेससोबतच प्लास्टिक सर्जरी आणि डेंटल ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत. आपले 2 ब्रांचेस आहेत. एक आकाशवाणी केंद्रासमोर गोखलानीस कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिक आहे आणि आपली सेकंड ब्रांच रिसेंटली बीड बायपासला बजाज हॉस्पिटल समोर कार्यरत आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्व स्पेशालिटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. स्किन ट्रीटमेंट्ससोबतच कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स, प्लास्टिक सर्जरी ट्रीटमेंट्स, लेझर ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत. यामध्ये आपण ॲक्ने ट्रीटमेंट्स, पिगमेंटेशन ट्रीटमेंट्स, अँटी एजिंग ट्रीटमेंट्स, हेअरफॉल ट्रीटमेंट्स, इवन प्लास्टिक सर्जरीमध्ये गायनेकोमेस्टिया, फॅट रिडक्शन ह्यासुद्धा ट्रीटमेंट्स करतो. थँक्यू. मॅडम, आतापर्यंत आपण किती रुग्णावर उपचार केलेले आहेत त्याच्यानं? आपल्याकडं रजिस्ट्रेशन वगैरे नंबर सांगणं डिफिकल्ट आहे. मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपण एक डेफिनेटली 5-1 हजार रुग्ण ट्रीट केलेले आहेत. चेहऱ्यावर काळे टिपके येतात आणि ऋतूनुसार ते बदलत होतं, याच्यासाठी काय सांगाल आपण? चेहऱ्यावरचे काळे डाग जे स्पेशली स्त्रियांमध्ये होतात, 30च्या वयामध्ये हे प्रमाण जास्त असते. याला वांगाचे डाग म्हणतात. हे होण्याचे कारण उन्हामुळे प्रथमतः होते. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये हे काळे डाग वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. यासाठी उन्हापासून संरक्षण आणि नियमित सनस्क्रीनचा वापर स्त्रियांनी केलाच पाहिजे. काही आहारामध्ये बदल झाला होता? आहारामध्ये बदलमध्ये लहान मुलामध्ये जे चेहऱ्यावरती पांढरे चट्टे असतात त्यामध्ये आहाराचा रोल आहे. जे वांगाचे डाग आहेत त्यामध्ये आहाराचा फारसा काही रोल बघायला मिळत नाही. अच्छा. आपल्याकडं आता शहरामध्ये बऱ्याच हॉस्पिटल आहेत म्हणजे या पद्धतीचं, तर आपलं हॉस्पिटलचं वेगळं पण काय आहे असं? इथे तुम्हाला फक्त मेडिसिन ट्रीटमेंट नाही तर सर्व ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फक्त लेझरच नाही तर आपण बोटॉक्स, फिलर्स, त्याचसोबत थ्रेड स्किन लिफ्टिंगसुद्धा करतो. जे नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये एक्झोझोम ट्रीटमेंट्स आहेत, PDRN ट्रीटमेंट्स आहेत, त्या देखील आपण आज कॅम्प आयोजित करण्याचा उद्देश काय? आपली सेकंड ब्रांच जे आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे. बीड बायपास या परिसरामध्ये सोबतच सातारा परिसरामधले सर्वच लोकांना याचा फायदा घेता यावा, त्यासाठी आपण कॅम्पचं नियोजन केलं. काय आव्हान करसान नागरिकांना? स्किनला निग्लेक्ट करू नका. तुमचं स्किन क्वालिटी, स्किनचे काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. स्पेशली आजचे जे तरुण लोक आहे यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी त्याचा खूप मोठा रोल आहे. सो एक बेसिक स्किन रुटीन प्रत्येकाने फॉलो करावं. स्किन केअर जे आहे ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे, ना की सोशल मीडिया इन्फ्लुएन्स होऊन त्यांनी काही रँडम प्रोडक्ट्स आपल्या स्किनवरती ट्राय करू नयेत. ते ब्युटी पार्लर वगैरे असतात, कॉस्मेटिक वगैरे केमिकल वापरतात,
त्याचे काही परिणाम? डेफिनेटली त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामध्ये कॉमन जे सध्या वापरण्यात येत आहेत स्टिरॉइड क्रीम्स, ज्याची स्किनवरती लॉंग टर्मसाठी खूप जास्त सिव्हिअर साईड इफेक्ट्स म्हणू शकतो, ज्यामध्ये चेहरा लाल होतो, स्किन पातळ होते, आपल्या स्किनच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यासुद्धा प्रॉमिनंट दिसतात, चेहऱ्यावरती केस येतात. तर हे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी अशा कुठलेही क्रीम्स वापरू नयेत. इवन पार्लर ॲक्टिव्हिटीजसुद्धा करू नयेत. हॉस्पिटल